नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर जी आहे ती अगदी छान मस्त ताजी अशी कोथिंबीर आहे. खूप मोठी पेंडी आहे. कोथिंबीर म्हटलं तर आपल्याला असं आठवतं की काहीतरी बनवावं आणि कोथिंबीरपासून आपण कोथिंबीर वडे तर नेहमीच बनवतो. पण अगदी भन्नाट जे मार्केटमध्ये जाऊन खातो पण घरच्या घरी कमी कमी वेळात झटपट आपण असा एक पदार्थ बनवणार आहोत जे की सर्वांनाच आवडणार आहे. तोंडाला अगदी छान पाणी सुटणारा पदार्थ आहे. नक्की ट्राय करून पहा. आता इथं मी ह्या ठिकाणी कोथिंबीरची पानं काढून घेणार आहे आणि देठ जे आहे ते साईडला घेणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण कोथिंबीर जी आहे ती आपल्याला व्यवस्थित साईडला करून घ्यायचंय. चला तर आता ह्या ठिकाणी आपली पूर्ण कोथिंबीर जी आहे ती अगदी स्वच्छ करून झालेली आहे. साईडला करून घेतलेली आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी इतकी कोथिंबीर छान मस्त निघालेली आहे. चला तर ही साईडला ठेवूया. आता ह्या ठिकाणी माझ्याकडं बाल्कनीमध्ये माझ्याकडे कुंड्या आहेत आणि त्या कुंड्यामध्ये मी पुदिना लावलेला आहे. आणि पुदिना पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान मस्त फुललेला आहे आणि छान पाणी अगदी ताजी पावसाळा असली की अगदी छान झाडे खूप छान फुटतात. तसंच माझ्याकडे पुदिना भरपूर असा पुदिना छान फुटला त्याची मी आता ह्या ठिकाणी पानं काढून घेणार आहे. आता घरच्या घरी स्वच्छ पद्धतीने ह्या ठिकाणी आपण पुदिन्याची पानं काढून घेतलेत. आता पावसाळ्यामध्ये आपल्याला बाहेर अस्वच्छ पदार्थ खायला नको वाटतात. तेव्हा आपण असे पदार्थ जर घरी बनवलं तर मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा खायला आवडतात आणि कमी वेळामध्ये अगदी मस्त आनंद घेत आपण हे पदार्थ बनवू शकतो. तर ह्या ठिकाणी मी अशी पुदिन्याची पाने काढून आणलेली आहेत आणि मस्त पाने अगदी ताजी आहेत आणि कोथिंबीर सुद्धा आपण कट करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी कोथिंबीर मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्याचा आपल्याला देठ काढून घ्यायचा आहे. 10 ते 12 ह्या ठिकाणी मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या ठिकाणी थोडे थोडे मिरच्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत जे की अख्ख्या मिरच्या ठेवणार नाही. तर अशा पद्धतीने मोठे मोठे तुकडे करून ठेवलेले आहेत. आता ही मिरची सुद्धा आपल्याला साईडला ठेवायची आहे. आता इथे मी ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पुदिन्याची पानं टाकून घ्यायचंय. तर ह्या ठिकाणी पुदिन्याची पानं टाकून झालेली आहेत. पुदिन्याची पानं टाकून झाले की आपण ह्या ठिकाणी मिरच्या घेतल्या त्या मिरच्या आपल्याला सुरुवातीला टाकायचे. ह्या ठिकाणी तुम्ही मोठं भांडं घेतलं तरी सुद्धा चालते पण लहान आकाराच्या भांड्यामध्ये चांगलं पेस्ट बनून तयार होते. भरपूर अशी आपण ह्या ठिकाणी कोथिंबीर टाकलेली आहे. अगदी ही बारीक पेस्ट होईपर्यंत आपण ह्या ठिकाणी फिरवून घेणार आहोत. त्या अगोदर ह्या ठिकाणी आपण आल्याचा एक तुकडा टाकलेला आहे आणि मस्त फिरवून घ्यायचे. पाहू शकता ह्या ठिकाणी दरदरीत आपण सुरुवातीला वाटण घेतलेलं पण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला आणखीन छान पेस्ट बनवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने अर्धी वाटी इतकं आपण पाणी टाकलेलं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी पाणी टाकल्यानंतर चांगली पेस्ट बनवून तयार झालेली एक मोठं भांडं घ्यायचं, एक चाळणी घ्यायचे. चाळणीवरती जी आपण पेस्ट बनवली ती टाकून द्यायची आणि पाणी जे आहे ते खाली काढून घ्यायचं आणि चोथा जो असतो तो वरच ठेवायचा आहे कारण पाण्याचा चोथा असतो त्यामध्ये भरपूर असं आणखीन पाणी टाकायचं आहे आपल्याला. पाणी टाकून टाकून आपण ह्या ठिकाणी पाणीपुरीचं जे आपण मार्केटमध्ये पाणीपुरी खातो त्या पद्धतीचं पाणी आपल्याला आज घरीच बनवायचं आहे. अगदी साध्या पद्धतीनं आणि घरच्या साहित्यात आपण आज पाणीपुरी बनवत आहोत. पाहू शकता ह्या ठिकाणी 2 ग्लास इतकं मी अगोदर पाणी टाकलेलं आहे आणि आणखीन मी 2 ग्लास ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे. जितकं पाणी बनवायचं आहे त्या क्वांटिटीचं आपल्याला पानं टाकायची आहेत. ह्या ठिकाणी मी पाहू शकता ह्या ठिकाणी 25 प्लेट पाणीपुरी होईल इतकं पाणी बनवणार आहे. तर अशा पद्धतीनं मी 1 ते 2 लिटर इतकं पाणी टाकून घेणार आहे. असं आपल्या चाळणीनं गाळून आपण चाळणीवरती चोथा ठेवला तर चोथाच्या शेवटी आपण साईडला काढून घेणार आहोत आणि पाणी जे आहे ते आपल्याला भांड्यातच ठेवायचं आहे. पाहू शकता असं प्रेस करून आपण पूर्ण पाणी जे आहे ते खाली गाळून घेतलेलं आहे. बिलकुल पाणी आपलं वेस्ट गेलेलं नाही. फक्त चोथा जो आहे तो साईडला झाला आणि पाणी जे आहे ते साईडला झालेलं आहे. आता हे चोथा जो आहे तो आपण साईडला ठेवलेला आहे. आता पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे दुसरे पदार्थ टाकायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेनच. पाहू शकता अगदी मस्त वास येत आहे. बाहेरच्यापेक्षा अस्वच्छ पाणी आपण घरच्या घरी बनवू शकतो. 1 चमच्यापेक्षा जास्त थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी मी काळं मीठ घेते. 1.5 चमचा इतकं आपण ह्या ठिकाणी काळं मीठ टाकलेलं आहे. 1 चमच्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला ह्या ठिकाणी धने पावडर टाकून घ्यायचे. आता धने पावडर तर टाकून झालेली आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. आता ह्या ठिकाणी मी एक अर्धा चमचा इतकं जिरे पावडर टाकले आहे. त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तुम्ही नक्की टाका. अगदी छान पाणी लागते. आता मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी छान तयार झालेलं आहे. पाणी आता तयार करून घेतलेल्या पाण्यामध्ये चव वाढवण्यासाठी आपण आणखी ह्या ठिकाणी अर्धा लिंबू भरपूर असा पिळलेला आहे. पाहू शकता अगदी छान टेस्ट येण्यासाठी. परफेक्ट मार्केट स्टाईल आपल्या ह्या ठिकाणी पाणीपुरीचं पाणी बनवून तयार झालंय. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल. चला तर हे पाणी आपण साईडला ठेवू. आता ह्या ठिकाणी आपल्याला मार्केटसारखा रगडा बनवायचा जसं की गाड्यावरती आपण नेहमी पाणीपुरी खातो त्या टाईपचा रगडा कसं बनवतात अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन झट कोणीही बनवू शकते इतकी सोपी पद्धत आहे. आता ह्या ठिकाणी आपण बटाटे घेतलेले आहेत. बटाट्यावरची आपल्याला सुरुवातीला साल काढून घ्यायचं आहे. साधारणतः अर्धा किलोच्या अंदाज हे बटाटे आहेत. तुमच्या आवडीनुसार किंवा क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त ह्या ठिकाणी करू शकता.
तर त्यावरची पूर्ण आपल्याला साल काढून घ्यायचे। या ठिकाणी पूर्ण बटाट्याची आपली साल काढून झालेली आहे। साल काढून झाले की आपल्याला मोठ्या मोठ्या आकारामध्ये असे काप करून घ्यायचे। लहान मोठ्या आकारात कसंही कट करा, कारण आपल्याला उकडून घ्यायचं, त्यामुळे कसंही कट केलं तरी सुद्धा चालते। तर मी अशा पद्धतीने सर्व बटाटे आता ह्या ठिकाणी कट करून घेणार आहे। चला तर बटाटे आपले जे आहे ते कट करून झालेले आहेत आणि आता ह्या ठिकाणी आपल्याला कुकर घ्यायचे। कुकरमध्ये आपण हे बटाटे टाकणार आहोत। त्यामध्ये आणखीन एक पदार्थ टाकायचा जे की रगडाची चव अगदी छान मार्केटसारखी येईल। तर ह्या ठिकाणी मी वाटाणे जे असतात पांढरे ते टाकलं तरी सुद्धा चालते, पण मी न टाकता, कारण त्याला भिजवावं लागतं, कारण आपण इन्स्टंट झटपट पाणीपुरीचं पाणी आणि रगडा बनवत आहोत। त्यामुळे ह्या ठिकाणी मी चणा डाळ घेतलेली आहे। 1 वाटी इतकी आपण ह्या ठिकाणी चणा डाळ घेतलेली आणि ती स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जे की बटाटा आणि आपण सुरुवातीला धुवून घेतला नाही, त्यामुळे स्वच्छ धुवून घेत आहोत। आता ह्या ठिकाणी बटाटा जो आहे तो आपला स्वच्छ धुवून झालेला आहे। तर इथे आपण अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं आपल्या 3 ह्या ठिकाणी शिट्ट्या करून घ्यायचे। तर ह्या ठिकाणी आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। अगदी छान आपला रगडा शिजलेला आहे, पाहू शकता अगदी मऊसूत, न भिजू घालता इन्स्टंट आपण ह्या ठिकाणी रगडा सुद्धा बनवलेला आहे। फक्त आपल्याला ह्या ठिकाणी मॅश करून घ्यायचं, जास्त आपल्याला काही टाकायचं नाही, फक्त मॅश करून आपण एकत्र करून घेणार आहोत। तुम्ही रवीनं करा किंवा मॅशरनं करा, कशानेही केलं तर चालते, कारण चांगलं शिजलेलं असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही। 1-2 मिनिटांमध्ये आपला रगडा चांगला बनून तयार होतो। तर पाहू शकता ह्या ठिकाणी रगडा छान आपला तयार झालेला रगडा आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत। अगदी झटपट आपला रगडा सुद्धा रेडी झालेला आहे। आता आपला हा रगडा साईडला ठेवायचा आहे। आता हा रगडा आपण भरपूर पदार्थावर उपयोगी आणू शकतो, जसे की पापडी चाट, कुठलाही चाट बनवा, कुठला भेळ बनवा, भरपूर पदार्थावर उपयोगी येणारा असा हा रगडा आहे। ह्या ठिकाणी मी 1 वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे, कारण बटाटा आहे खूप लवकर घट्ट होतो, त्यामुळे 1 वाटी आपण पाणी टाकून साईडला ठेवलेलं आहे। आता ह्या ठिकाणी 1-2 तासापूर्वी मी ह्या ठिकाणी गूळ भिजत ठेवलेला होता। तर आता 2 वाट्या इतकं गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी इतकं चिंच घेतलेली आहे। दोन्ही आपण 2 तासापूर्वी भिजत ठेवलेलं होतं आणि छान भिजलेलं आहे। पण गूळ जो आहे तो आणखीन विरघळलेला नाही, कारण मोठा खडा ठेवलेला होता आणि चिंच जी आहे ते चांगली भिजून झालेली आहे। आता दोन्ही आपल्याला मिक्स करून आपल्याला कोळ काढून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण चिंचेचा कोळ काढून घेणार आहोत। चांगली भिजलेली असल्यामुळे चिंच चांगला लवकर कोळ निघतो, जास्त वेळ लागत नाही। तर ह्या ठिकाणी अशी चाळणी घ्यायची, चाळणीवरती चिंच टाकलेली आहे आणि पाणी जे आहे ते पूर्ण आपल्याला खाली गाळून घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी मी आणखीन पाणी टाकलेलं आहे वरतून, जे की चिंचेमधला कोळ पूर्ण निघायला जाईल असं आपण पाणी टाकून पूर्ण काढून घेणार आहोत। तर भरपूर असं आपल्या चिंचेचं ह्या ठिकाणी पाणी निघालेलं आहे, पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान पाणी, घरच्या घरी आपण गोड आंबट पाणी बनवू शकतो अगदी कमी वेळामध्ये झटपट। तर ह्या ठिकाणी इतकं पाणी निघालेलं आहे। तर ह्यामध्ये आपल्या गुळाचं सुद्धा आपण जे मिक्स करून ठेवलेलं पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे आणि गुळाचे खडे असले तरी सुद्धा काही फरक पडत नाही, कारण आपल्याला उकळून घ्यायचं, त्यामुळे ती पूर्ण विरघळे जातील। तर अशा पद्धतीने दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसवरती आपण हे उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा इतकं आपण ह्या ठिकाणी लाल तिखट टाकणार आहोत। नाही टाकलं तरी सुद्धा चालते, पण चव अगदी छान आहे, नक्की टाका। पाव चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे, कारण आपल्या काळं मीठ सुद्धा टाकायचं आहे नंतर, त्यामुळे मी मीठ थोडं कमी टाकलेलं आहे। 1 चमचा आपण धणेपूड टाकलेली आहे आणि काळं मीठ टाकलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्यामुळे तुम्ही नक्की टाका। आता हे पाणी उकळून आपण साईडला ठेवून देणार आहोत। आता त्या अगोदर आपण ह्या ठिकाणी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। रेडीमेड पॉकेट आणलेलं आहे पुरीचं, जर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट पॉकेट तळलेलं आणलं तरी सुद्धा चालते किंवा पुऱ्या घरी बनवलात तरी चालतात, पण ह्या ठिकाणी मी आणून ठेवलेलं पॉकेट होतं, त्यामुळे घरीच तळून घेतलेले आहेत। अगदी घरीच असलेल्या साहित्यामध्ये आपण आज पाणीपुरी मार्केटसारखी बनवलेली आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करा। असे जर पॉकेट आणून ठेवले असेल तर जेव्हा पाहिजे तेव्हा आपण अशी पाणीपुरी बनवू शकतो। अगदी साधी पद्धत आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये भरपूर अशी क्वांटिटीमध्ये आपण ही पाणीपुरी बनवू शकतो आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी छान घरची स्वच्छ पाणीपुरी खायला सर्वांनाच आवडते। तर ह्या ठिकाणी मी कांदा घेतलेला आहे, लहान आकारात तो कट करून घेणार आहे। कांदा कट करताना आपल्याला लहानच आकारात कांदा कट करायचा आहे, जसे की मार्केटवर किंवा गाड्यावर आपण खातो पाणीपुरी तशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी कांदा लहान आकारात कट करून घेतलेला आहे। कांदा कट करून झाला की ह्या ठिकाणी आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला लहान आकारातच कट करून घ्यायचे। चला तर आता कोथिंबीर सुद्धा कट करून झालेली आहे आणि आता वेळ आलेली आहे प्लेट लावण्याची। तर ह्या ठिकाणी मी पुऱ्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने होल टाकून घेणार आहे
आता पूर्ण आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त मोठ्या मोठ्या आकारात आपण होल टाकून घेतलेले आहेत. भरपूर असं आपल्याला त्या मटेरियल टाकून मस्त पाणीपुरीचं प्लेट सजवायचं आहे, जे की नेहमी आपण बाहेर खातो. पण घरी जेव्हा आपण बनवतो हव्या त्या आपल्याला जेवढी पाहिजे तितकी आपण पाणीपुरीसुद्धा घेतो आणि जितकं पाणी टाकायचं आहे, रगडा टाकायचा आहे, ते जे आपल्याला प्रमाण आवडतात त्या प्रमाणामध्ये भरपूर असं आपण टाकून सर्व करू शकतो. तर ह्या ठिकाणी एक एक चमचा भरपूर असं मी रगडा टाकून घेणार आहे. रगडा टाकून झालं की आपण जो लहान आकारात कांदा कट करून घेतलाय तो सुरुवातीला आपला कांदा टाकून घ्यायचे. पाणीपुरी म्हणले की सर्वांनाच पाहताच तोंडाला पाणी सुटते, अगदी छान झटपट. आपण जर घरच्या घरी बनवलं तर मार्केटला जायची तर गरजच नाही. इतकी साध्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी आज पाणीपुरी बनवलेली आहे. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा किंवा माझ्या चॅनलचे नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता ह्या ठिकाणी आपण आंबट गोड जी चटणी बनवली ती सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे. आता आंबट गोड चटणी तर टाकून झाली, भरपूर असं शेव टाकून घेणार आहोत. ही शेव सुद्धा घरी आपण शेव बेसनपासून सुद्धा बनवू शकतो. लहान आकाराच्या प्लेटना जर शेव बनवत तर भरपूर अशी शेव बनवून तयार होते. तर ह्या ठिकाणी आपण आता ह्या ठिकाणी पुदिन्याचं पाणी सुद्धा टाकलेलं आहे आणि पूर्ण आपले साहित्य जे आहे ते टाकून झालेले आहेत. आणखीन वरतून थोडंसं आपल्याला शेव टाकून घ्यायचं आहे आणि खाण्यासाठी पाणीपुरीचं प्लेट तयार झालेला आहे. त्याला मी तर आता टेस्ट करून पाहते. तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि टेस्ट करून पहा आणि केलं तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.